ह्या वर्षी दुकानदारी बंद झाली आहे, त्यासाठी काही काळजी करू नका. नेतृत्व वैजनाथ तगारेच करणार आहे. त्याच्यात किती ताकद आहे तेवढं मी मोठं होणार आहे. आणि जेवढं ताकद केलं ना उद्या जागा पूर्ण एवढे लोक आणण्याची ताकद आपल्याकडे आहे. फक्त मी एक विचार करावा म्हणून हे विचार करतो, पण अनेक लोक द्वेष करत आहेत. मी एक गरीब सर्वसामान्याचा लेकरू आहे, शेतकऱ्याचं लेकरू आहे. एक आमच्या लोकांना एक विचार पेरण्यासाठी एक कार्यक्रम महाराज एवढे बिजी असताना सुद्धा माझ्या रिक्वेस्टला माझे मित्र आहेत लहानपासूनचे, तुम्ही सगळ्यांनी ताकद दाखवा. उद्या गरीबाच्या मुलामागे किती लोक आहेत नसून ताकद दाखवा. मला काय राजकारण करायचं नाही, पण अनेक राजकीय लोक 1 रुपये सुद्धा पट्टी द्यायला तयार नाही. सार्वजनिक जयंती म्हणून मी साजरी करला, पण हे या लोकांना एवढं हे पडलंय की त्यांचं दुकानदारी बंद पडे ह्या वर्षी. त्यासाठी तुम्ही ताकदीनं माझ्या मागे उभा राहा. पैशाची काय गरज नाही, 1 रुपया सुद्धा कोणाचं नको. छत्रपती शिवाजी महाराज शपथ खाऊन सांगतो, तुम्हाला तुमच्यात कधीही मी गद्दारी करणार नाही. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे राहा, माझे मान मला राहा, एवढंच मी विनंती करतो. जय हिंद, जय कर्नाटक. या इकडे हनुमंतराव इकडे पलीकडे या काही या हे टेमला सकाळी लवकर यायचं. थोडं मोबाईल खाली समोर बघा. अनेक लोक काय म्हणलं तर राजकारण तगारी एमएलए होते काय लोकांची व्हिडिओ कर दे. हा व्हिडिओ राहते. सगळ्याला विनंती आहे, इथं काही राजकारण नाही, पण अनेक लोक अफवा पसरत आहेत की तगारे का आमदार ठरणार आहे का काय म्हणून. तसं काय नाही. साठी आमचे लोक परिवर्तन व्हावं, एक चांगला विचार फेरावं ह्या उद्देशाने महाराजाला रिक्वेस्ट केल्यानंतर झालेल्या एकापासून 10 लोकांना सांगा. दिवेशापोटी अनेक लोकांना सांगून तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ नका असं म्हणत आहेत. मी व्हिडिओ करलो बघा. थांबा होय भाऊजी. ये गाइस, ये व्लॉग आपको पसंद आया तो प्लीज़ लाइक करो. हमारे चैनल के ऊपर नए हैं तो प्लीज़ गाइस सब्सक्राइब करो. चलो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. जय हिंद, जय कर्नाटक.